सोलापुरातून दररोज मुली व महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. समाजामध्ये कुटुंबाची इज्जत जाऊ नये यासाठी पोलिसांकडे नोंद होणाऱ्या आकडेवारीपेक्षा नोंद न होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सोलापूर शहरातून 2025 मध्ये 106 तर चालू वर्षात 36 अल्पवयीन मुलींचे अपहरण झालेले आहे. त्यापैकी 7 मुली अद्याप बेपत्ता आहेत. तरुण मुली आणि विवाहित महिला सैराट होत आहेत. समाज आणि कुटुंब यांची बंधने झुगारून देत मुली आणि महिला मोठ्या संख्येने बेपत्ता होत आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यात प्रकार दररोज घडतोय. सोलापुरातील 7 पोलीस ठाण्याबरोबरच जिल्हाधिकारी सर्व ठाण्यांमध्ये बेपत्ता होण्यासंदर्भातील मिसिंगचे गुन्हे दाखल होत आहेत. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील हे चित्र भयावह आहे. बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण हा संबंधित कुटुंबियांसह समाजाच्या चिंतनाचा विषय बनलाय. तारुण्यातील मुली आणि महिला बेपत्ता होण्यावर कायमस्वरूपी काय तोडगा निघणार हा महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. समाजात, भावकीत, गावात आणि नातेवाईकांमध्ये अब्रूचं खोबरं होईल म्हणून बहुतांश प्रकरणामध्ये पोलिसात तक्रार देण्याचं टाळलं जात आहे. मात्र मुली आणि महिला बेपत्ता होण्यातून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मात्र संबंधित कुटुंबियांना सहन करावा लागतोय एवढं मात्र नक्की. कुटुंबातील तणाव आणि संवादाचा अभाव, मुलींवर असलेले कठोर निर्बंध, कौटुंबिक तणाव, पालकांशी संवादाचा अभाव यामुळे त्या पर सोडण्याचा विचार करतात. युवक युवतींच्या प्रेमसंबंधाकडे पाहण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनातून अनेक जण नाईलाजाने घराबाहेर पडतात. अनेक महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतोय. परिस्थिती सहज करण्याऐवजी त्या पलायनाचा मार्ग स्वीकारतात. ऑनलाईन माध्यमावरून मिळणारी माहिती आणि मित्रमंडळींचा प्रभाव ही मोठ्या प्रमाणावर निर्णय घेताना दिसतो. सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आलंय. सोशल मीडियाच्या साईटवरून मैत्री होत आहे आणि त्यातून एकमेकांसोबत राहण्याच्या पार्श्वभूमीवर तरुणी आणि महिला गायब होत आहेत. तरुणी आणि महिला बेपत्ता होण्याच्या या घटनांसाठी केवळ कुटुंब, समाज किंवा यंत्रणा यांना दोष देऊन प्रश्न सुटणार नाही. बदलत्या सामाजिक प्रवाहात मानसिक आरोग्य, कौटुंबिक संवाद, युवक युवतींच्या स्वातंत्र्याची व्याख्या आणि शिक्षणाची भूमिका यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. मुली आणि महिला बेपत्ता होणं ही केवळ सोलापूर हा एक शहराची नाही तर संपूर्ण समाजाची समस्या आहे. हा प्रश्न भविष्यात अधिक गंभीर रूप धारण करण्यापूर्वी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. बेपत्ता होण्याचे प्रकार वाढत गेल्यासह कुटुंबासह समाजाचे अधपतन होणार आहे. कुटुंबासह सामाजिक चिंतनाचा हा विषय व्यक्तिगतासह सामाजिक स्तरावर उपाययोजनांसाठी गांभीर्यपूर्वक घ्यायला हवा.